नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. Today we will discuss BSc first year semester first chemistry subject section 2 unit number 3 electronic displacement. That means chapter number 3 electronic displacement. मित्रांनो, आज आपण सेक्शन दुसऱ्या मधला युनिट 3 जे आहे, चॅप्टर 3 जे आहे इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेसमेंट, याविषयी आपण या चॅप्टर बद्दल आपण माहिती घेणार आहोत. याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण सिलेबस विषयी माहिती घेतली. सिलेबसमध्ये 3 सेक्शन आहे. पहिला सेक्शन जो आहे तो इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा, सेकंड जो आहे तो ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा आणि थर्ड सेक्शन जो आहे तो फिजिकल केमिस्ट्रीचा आहे. त्यामध्ये आपण आज सेकंड सेक्शन मधला जो चॅप्टर आहे, पहिला चॅप्टर, तो सुरू करणार आहोत. त्या चॅप्टरचं नाव आहे इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेसमेंट. इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेसमेंट. ओके. नाउ माय सेल्फ डॉक्टर सूर्यकांत बी बोरुड, हेड ऑफ द डिपार्टमेंट ऑफ केमिस्ट्री, लेट कुमारी दुर्गा कर्नल बेंगलुरु साइंस कॉलेज. नाउ unit number 3, chapter number 3, electronic displacement. Now first introduction. आपण सुरुवातीला त्याची जनरल माहिती करू. इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? नावावरून तुमच्या लक्षात आलं असेल. दॅट मीन्स नेम इट सेल्फ सजेस्ट व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट इज नथिंग बट द मुवमेंट, आपण त्याला हालचाल म्हणतो, मूव्ह होणे, शिफ्ट होणे, ट्रान्सफर होणे. आणि इलेक्ट्रॉनिक मीन्स इलेक्ट्रॉन, पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉनची जोडी, जी की 2 बॉन्डेड ॲटम मध्ये असते. एक्झाम्पल आपण एक घेऊ. असं समजा HCl मॉलिक्यूल, हायड्रोक्लोरिक ऍसिड, HCl. हायड्रोजन हा एक ॲटम आहे त्यामध्ये आणि Cl हा एक ॲटम. असे 2 हे ॲटम्स, 2 वेगवेगळ्या एलिमेंटचे ॲटम त्यामध्ये आहेत. आणि यामध्ये हायड्रोजन आणि क्लोरीन मध्ये केमिकल बॉन्ड आहे. तो बॉन्ड कोव्हॅलेंट बॉन्ड आहे. त्यामध्ये जी पेअर आहे, इलेक्ट्रॉन पेअर, ही शेअर झालेली आहे, भागीदारीतली पेअर आहे. परंतु ती जी भागीदारीतली पेअर आहे, ती पेअर क्लोरीन या ॲटमकडे झुकलेली आहे. क्लोरीन या ॲटमकडे झुकलेली आहे, क्लोरीन या ॲटमकडे गेलेली आहे. आता याचे कारण काय? तर ती क्लोरीनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. म्हणजे हे काय झालं? इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेसमेंट झालं. इलेक्ट्रॉन जे आहे HCl या मॉलिक्यूलमध्ये, HCl यांच्यामध्ये असलेल्या बॉन्डमध्ये क्लोरीनकडे शिफ्ट झालेली आहे, मूव्ह झालेली आहे, त्याचं डिस्प्लेसमेंट झालेलं आहे. आणि असंच काही डबल बॉन्डमध्ये इलेक्ट्रॉन शिफ्ट होईल, डायरेक्ट ट्रान्सफर होईल, काही परमनंट होईल, काही टेम्पररी होईल. म्हणजे काही कायमस्वरूपी शिफ्टिंग असेल, काही परमनंट शिफ्टिंग असेल. हे जे आहे याला म्हणायचं इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेसमेंट. दॅट मीन्स ऑर्गॅनिक कंपाऊंड्स कंटेनिंग कोव्हॅलेंट बॉन्ड. आपल्याला सर्वांना माहिती आहे की ऑर्गॅनिक कंपाऊंड्स हे यामध्ये काय असतो? कोव्हॅलेंट बॉन्ड असतो. आता फर्स्ट व्हॉट इज ऑर्गॅनिक कंपाऊंड्स? तर आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये बघितलं. ऑर्गॅनिक कंपाऊंड मीन्स कंपाऊंड कंटेनिंग कार्बन और कार्बन कंटेनिंग कंपाऊंड नोन ॲज ऑर्गॅनिक कंपाऊंड. ओके. मग असे जे कार्बन कंटेनिंग कंपाऊंड्स आहेत त्यामध्ये कोव्हॅलेंट बॉन्ड असतो. काय असतो? कोव्हॅलेंट बॉन्ड. आणि त्या कोव्हॅलेंट बॉन्डमध्ये मग काय होतं? इलेक्ट्रॉनचं डिस्प्लेसमेंट. अँड इलेक्ट्रॉन डिस्प्लेसमेंट टेक प्लेस इन कोव्हॅलेंट बॉन्ड. ड्यू टू दिस ऑर्गॅनिक कंपाऊंड शोज डिफरंट बिहेवियर. आणि त्याच्यामुळे मग ऑर्गॅनिक कंपाऊंड वेगवेगळे बिहेवियर, वेगवेगळे कॅरेक्टर दाखवतो. आता या डिस्प्लेसमेंटमुळं काही इफेक्ट डेव्हलप होतो. दिस इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेसमेंट in molecules may be due to the certain effects, some of which is permanent and some are and others are temporary. जसं आपण मगाशी बोललो. मग आता इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेसमेंट मध्ये
डिस्प्ले कोणकोणते इफेक्ट डेव्हलप होतात किंवा कोणकोणत्या इफेक्टमुळे होतो. तर परमनंट इफेक्ट जर विचार केला त्यामध्ये इंडक्टिव्ह, रेझोनन्स वगैरे असे आपल्याला बघायचे. त्याच्यानंतर टेम्पररीचा जर विचार केला आपण त्यामध्ये तर आपल्याला इलेक्ट्रॉनिक्स असे यामध्ये इलेक्ट्रोमेरिक्स टेम्पररी इफेक्टमध्ये आपल्याला इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट हा स्टडी करायचा आणि यामध्ये आपल्याला एक हायपर कॉन्ज्युगेटिव्ह इफेक्ट सुद्धा बघायचा आहे यामध्ये जे इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेसमेंट. याचा अर्थ आता या इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेसमेंट या पार्टमध्ये आपल्याला 4 इफेक्ट स्टडी करायचे आहे. इंडक्टिव्ह इफेक्ट, रेझोनन्स इफेक्ट, इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट आणि हायपर कॉन्ज्युगेटिव्ह इफेक्ट. हा जो चॅप्टर आहे चॅप्टर नंबर 3 आपण सिलेबसमध्ये बघितलंय. यामध्ये सुद्धा 2 पार्ट आहेत. त्यातला हा ए पार्ट जो आहे हा आहे इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेसमेंट आणि याविषयी आपण या ठिकाणी माहिती घेत आहोत. ओके. मग आता नेक्स्ट मुद्दा येतो यामध्ये हे जे 4 इफेक्ट आपल्याला यामध्ये स्टडी करायचे आहे. या 4 इफेक्ट मध्ये पहिला इफेक्ट आहे इंडक्टिव्ह इफेक्ट, दुसरा इफेक्ट आहे रेझोनन्स इफेक्ट, इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट आणि हायपर कॉन्ज्युगेटिव्ह इफेक्ट. तर यामध्ये आपण पहिला इफेक्ट जो आहे इंडक्टिव्ह इफेक्ट हा इंडक्टिव्ह इफेक्ट आपण स्टडी. आता हा मुद्दा आपला क्लिअर झालाय की व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेसमेंट. इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेसमेंट म्हणजे का हा पॉईंट आपला क्लिअर. व्हॉट हॅपन ड्यू टू द इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेसमेंट? ड्यू टू द इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेसमेंट सम इफेक्ट, सर्टन इफेक्ट डेव्हलप करू. काही इफेक्ट त्यामध्ये डेव्हलप होतो त्या मॉलिक्युल्समध्ये आणि त्यामुळे त्यांचे बिहेवियर जे कॅरेक्टर जे त्या मॉलिक्युलचे हे वेगवेगळे असतात. तेच आपल्याला स्टडी करायचं आहे. त्यामध्ये आपण फर्स्ट घेऊ इंडक्टिव्ह इफेक्ट. सो फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज मीन बाय इंडक्टिव्ह इफेक्ट? किंवा कधी कधी हा प्रश्न तुम्हाला एक्सप्लेन द फॉलोइंग टर्म्स किंवा एक्सप्लेन दी टर्म्स इंडक्टिव्ह इफेक्ट असा 2 मार्कासाठी हा युनिव्हर्सिटीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. ठीक आहे. तर आपण फर्स्ट घेऊ त्याचा आन्सर. एक्सप्लेन द टर्म्स इंडक्टिव्ह इफेक्ट किंवा व्हॉट इज इंडक्टिव्ह इफेक्ट. काय आहे इंडक्टिव्ह इफेक्ट? आता आपण मगाशी बघितलं की ड्यू टू द डिस्प्लेसमेंट, इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेसमेंट सर्टन इफेक्ट डेव्हलप इन दॅट मॉलिक्युल्स. सम मे बी परमनंट और अदर्स आर टेम्पररी. तर मग हा जो आहे हा परमनंट इफेक्टमध्ये आपण याला बघितलं. परमनंट इफेक्टच्या टेबलमध्ये आपण या इंडक्टिव्ह इफेक्टला बघितलं. म्हणजे याचा अर्थ काय? इट इज अ परमनंट इफेक्ट. ओके. आणि यामध्ये काय होतं, ज्यावेळेस इलेक्ट्रॉन शिफ्ट होतात म्हटलं आपण किंवा इलेक्ट्रॉन मूव्ह होतात टुवर्ड्स द मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. आता यामध्ये प्रश्न हा निर्माण झाला मित्रांनो की टुवर्ड्स द मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम म्हटलं आपण, मग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय किंवा इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम म्हणजे काय? तर आपण 11वी मध्ये किंवा 12वी मध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही टर्म स्टडी केलेली असेलच. परत एकदा आपण थोडंसं रिकॉल करू, त्याला आठवण्याचा प्रयत्न करू. जसं की इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इज नथिंग बट द कॅपॅसिटी किंवा आपण पॉवर म्हणू त्याला, कॅपॅसिटी किंवा पॉवर ऑफ अन एलिमेंट टू अट्रॅक्ट द इलेक्ट्रॉन पेअर टुवर्ड इटसेल्फ. स्वतःकडे इलेक्ट्रॉन पेअर अट्रॅक्ट करण्याची जी कॅपॅसिटी आहे, क्षमता आहे, पॉवर आहे, त्याला म्हणायचं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. कळालं? म्हणजे आता इथे जो पॉईंट आलेला आहे यामध्ये जो वर्ड आला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, तर याचा अर्थ काय हे समजून घ्यायचं. म्हणजे इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट करण्याची क्षमता, पॉवर. ओके. मग आता आपल्याला एक गोष्टी याच्यामध्ये कळलं की या ठिकाणी हा परमनंट इफेक्ट आहे. मग डेफिनेशनमध्ये आपण ते वाक्य टाकू. काय बघा, द परमनंट पोलरायझेशन डेव्हलप इन अ सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड ड्यू टू displacement of sigma electron towards more electronegative atom is called as inductive effect. प्रत्येकदा बघा, the permanent polarization developed in a single covalent bond due to the displacement of sigma electron towards more electronegative atom is known as, it's called as inductive effect. आपण आता याला थोडंसं
याचं स्प्लिटिंग करून याचा अभ्यास करू डेफिनेशनचा. काय म्हटलं? परमनंट पोलरायझेशन. परमनंट म्हणजे हा आपल्याला लक्षात आला आहे, कायमस्वरूपी असलेला हा इफेक्ट आहे. पोलरायझेशन म्हणजे काय? बघा आता पोलरायझेशन म्हणजे या ठिकाणी आपल्याला डायग्राम जी दिसते त्यामध्ये सुद्धा दिसते की आपण काय म्हटलं, इलेक्ट्रॉन पेअर ही मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमकडे शिफ्ट होते, डिस्प्लेसमेंट होते त्याचं.